विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा इयत्ता 6वीची वार्षिक परीक्षा त्या ठिकाणी आता आपली एप्रिलमध्ये आहे. त्यामध्ये समाज अभ्यास या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीची असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच इयत्ता 6वी विषय समाज अभ्यास द्वितीय सत्राची ही प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीची तुम्हाला येणार आहे. पहा पहिला प्रश्न आहे, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. टिंबटिंब साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. त्याचं उत्तर आहे मौर्य साम्राज्य. त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे, कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात होता तर ओडिशा राज्यात होता. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब या राज्याच्या काळात खोदले तर पहिला कृष्ण. त्यानंतर रामायण हे महाकाव्य टिंबटिंब या ऋषींनी रचले वाल्मिकी. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. पहा या ठिकाणी रसरत्नाकरचे लेखक कोण येतं? सिद्ध नागार्जुन. सातवाहन राज्याची राजधानी प्रतिष्ठान. त्यानंतर किरात लोकांचा प्रदेश आसाम. त्यानंतर पहा सम्राट सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर. श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी सिंग्रिया. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा. त्यानंतर पहा प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. वाराणसी असे या शहराला नाव कसे प्राप्त झाले? वर्णा आणि असी या दोन नद्या होत्या म्हणून वाराणसी नाव पडले. कोणत्या कालखंडातील इतिहास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? तर इसवी सनाचे 9वे शतक ते 18वे शतक म्हणजे इसवी सन 800 ते 1800. प्राचीन भारतात कोणत्या भाषेमधून साहित्य निर्मिती झाली? संस्कृत व पाली. त्यानंतर त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय? ज्या राजाच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी पेले आहे तो. त्यानंतर सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा. 2 गुणांचा प्रश्न आहे पहा. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तसेच रस्ते बांधणे, दोन्ही बाजूने झाडे लावणे, धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या अशा प्रकारचे लोकोपयोगी कामे सम्राट अशोकाने केले आहेत पहा. त्यानंतर प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पंचायत समितीच्या सभा टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली होतात तर पंचायत समितीच्या सभा सभापतीच्या अध्यक्षतेखाली होतात. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी टिंबटिंब करतो, मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात तर 5 वर्षांनी होतात. पहा आता ब आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तींनी पुढील गोष्टी मिळण्यासाठी कुठे जावे? छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी पहा दवाखान्यात जावं. म्हणजे सार्वजनिक दवाखाने असतात त्या ठिकाणी सार्वजनिक उपकेंद्र असेल त्या उपकेंद्रामध्ये जाणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे. 7/12 उतारा आणण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये. जातीचा दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये. त्यानंतर 2 नावे सांगा. महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र कोणतं? भांकरा, नांगल आणि कोयना. त्यानंतर नैसर्गिक संसाधने हवा, पाणी. त्यानंतर गटात न बसणारा घटक ओळखा. शंख, मासे, खेकडा आणि जहाज. काय गटात न बसणारा? जहाज. हा पहा चौकटीमध्ये 4 पर्याय लिहिणं गरजेचं आहे. मध, रबर, डिंक आणि लोकर. तर या ठिकाणी देखील 4 नंबरचा पर्याय गटात न बसणारा आहे. त्यानंतर खालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय चौकटीत टिक करा. ध्रुवीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात? तर टुंड्रा म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याच्यावर टिक करणं गरजेचं आहे. पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करतात? तर कोळसा या खडकाचा इंधन म्हणून वापर करतात म्हणून एकावरती कोळशाच्या समोर टिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. खनिजे म्हणजे काय? पृथ्वीच्या भूगर्भात नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार झालेल्या मूलद्रव्यांना खनिजे असे म्हणतात. अरबी समुद्रातील खनिज क्षेत्राचे नाव काय? तर अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय या नावाचं खनिज क्षेत्र त्या ठिकाणी आहे. त्यानंतर कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. पुढीलपैकी विधाने चुकी बरोबर ते लिहा. स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात हे विधान चूक आहे. खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात हे विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे. पहा महाराष्ट्रातील कोयना हे जलविद्युत केंद्र आहे. जगातील महासागर कोणता आहे? पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्क्टिक. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? सह्याद्री पर्वतरांगेमध्ये बेसाल्ट खडक आढळतो. दक्षिण कोकणमध्ये जांभा खडक आढळतो. फरक स्पष्ट करा. खनिज तेल आणि सौर ऊर्जा या ठिकाणी 2 गुणांचा हा फरक स्पष्ट करण्याचा प्रश्न आहे पहा. खनिज तेल कसं तयार होतं? तर मृत सजीव व वनस्पती यांच्या अवशेषापासून लाखो वर्षांनी
त्या ठिकाणी खनिज तेलची निर्मिती होते. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशात आणि उष्णतेतून या ठिकाणी सौर ऊर्जा मिळवली जाते. पहा, खनिज तेलाच्या ज्वलनातून प्रदूषण होतं. सौर ऊर्जा यापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. खनिज तेलाचे साठे मर्यादित आहेत, तर सौर ऊर्जा ही ऊर्जा आपल्याला अमर्यादितरित्या उपलब्ध होते. पहा, आता खनिज तेलाचा उपयोग कुठं केला तर प्रामुख्याने वाहतूक आणि उद्योगासाठी वापरला जाते पहा ही खनिज तेल. आणि सौर ऊर्जा, वीज निर्मिती, पाण्याचे पंप आणि घरगुती उपकरणासाठी या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. अशा पद्धतीने हा इयत्ता 6वीची जी प्रश्नपत्रिका आहे, ती प्रश्नपत्रिका आणि तिचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपला चॅनल विपेन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत, असेच व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.